दिवाळी आहे आणि गुलाबजाम नाहीत असं तर होऊच शकत नाही. म्हणून म्हटलं चला आज आपण गुलाबजाम बनवू. तर मी इथे अर्धा किलोचं पॅकेट घेतलेलं आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं पॅकेट घेऊ शकता. मावा बाहेर काढून त्याचा एक घट्टसर गोळा बनवून घेतला आहे. त्यात 2 चमचे दूध आणि 1 चमचा तूप घालून मस्त मऊ लुसलुशीत गोळा बनवून घेतला आहे आणि 15 मिनिटे रेस्टसाठी ठेवला आहे. तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊ. पाकासाठी मी 2 वाट्या साखर घेतली आहे आणि साखर भिजेल एवढंच पाणी घेतले. त्यानंतर 2-3 विलायची घेऊन त्या बारीक केल्यात. साखर आणि पाण्याला एकदा उकळी आली की विलायचीची पावडर त्यात टाकायची आणि सर्व साखर विरघळली की गॅस बंद करायचा आहे. कारण गुलाबजामला जास्त घट्ट पाक नको असतो. आता पाकावर झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्याने एकतर पाक गरम राहतो आणि दुसरं विलायचीचा वास मस्त गुलाबजामला येतो. मस्त असा फ्लेवर येतो विलायचीचा. पाक झाल्यावर आता पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. गोळे तयार करताना गोल गरगरीत बनवायचे. कुठेही त्याला चीर राहू द्यायची नाही. चीर राहिली की तर ते गोळे तेलात फुटतात. आणि सर्व गोळे तयार झाले की गॅसवर तेल तापायला ठेवायचे. तेल तापलं की गोळे तेलात सोडायचेत आणि मीडियम फ्लेमवर मस्त ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचेत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सतत हलवायचेत, नाहीतर एकाच बाजूने गोळे काळे होतील किंवा करपतील. त्यामुळे सतत हलवायचेत. सर्व गोळे तळून झाले की एका भांड्यात काढायचेत आणि त्यावर आपण झाकून ठेवलेला पाक ओतायचा आहे आणि परत अर्धा पाऊण तास झाकून ठेवायचेत. आपण पाहू शकता मऊ लुसलुशीत गुलाबजाम तयार आहेत. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.